अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत आहेत। मिटकरीची अतिशय धक्कादायक घटना आहे, धक्कादायक अपघात आहे आणि यामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मिटकरीची। नक्की प्रश्न उपस्थित व्हायला जागा आहे कविताजी, कारण त्याचं कारण असं आहे की स्वतः जितेंद्र शेळके ड्राईव्ह करत होते, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा होता आणि कंटेनरला गाडी मागून धडकलेली आहे। आता याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात, एक तर हा घडवलेला अपघात आहे का, तर असं प्रथमदर्शनी काही दिसत नाहीये। दुसरं असं आहे की परवाच 2-3 दिवसांपूर्वी त्यांची ईडीची चौकशी झाली, खरात बाबाचे सगळे ट्रान्झॅक्शन किंवा आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे होते आणि त्याच्यामुळे त्या विवंचनेत किंवा त्या वैफल्यग्रस्ततेपोटी कुठेतरी फॅमिली म्हणून देवदर्शनाला गेले असतील आणि ते विचार सुरू असेल। आणि समृद्धी महामार्गावर आता या 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये गाडी चालवताना ड्रायव्हर किती एक्सपर्ट असला तरी तो रोड हिप्नोटाईज होतोच। त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामध्ये ज्या पद्धतीने ते गाडी चालवत होते आणि त्यांच्या त्या तंद्रीमध्ये असताना कदाचित तो बॅलन्स सुटलेला असावा, पण याच्यामध्ये त्यांचा काही घातपात आहे का, तर मला तसं काही शंका वाटत नाही। पण या अशोक खरात प्रकरणाशी त्यांची कळी घट्ट जुळत असल्यामुळे या शंकेला वाव असणं साहजिक आहे। पण पोलीस प्रशासन यामध्ये आता मला असं वाटते अधिक तीव्र गतीने तपास करेल का हा नेमका अपघात होता की घातपात होता, पण तुर्तास तरी त्या महामार्गावर त्यांनी स्वतः त्यांच्या चुकीमुळे झालेला तो अपघात आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण कंटेनर उभा आहे तिथे, ते कंटेनरची समोरासमोर धडक झाली असती तर आपण मान्य केलं असतं का खरातच्याच माणसांनी पैसा देऊन या जितेंद्र शेळकेंना उडवलंय वगैरे, पण उभ्या असलेल्या कंटेनरला ही धडक झालेली आहे। त्याच्यामुळे हा अपघातच प्रथम दर्शनी दिसून येतो। मिटकरीच्या अपघातानंतर संशय निर्माण होतो, मी असं म्हणतेय, कारण जितेंद्र शेळके या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमुख साक्षीदार होते आणि त्या साक्षीदाराचा अशा पद्धतीने मृत्यू होणं हे जरा धक्कादायकच वाटतं। 100% मी सहमत आहे तुमच्या या वक्तव्याशी। त्याचं कारण असं आहे की आपण बरेच चित्रपट बघितले असतील, बरेच आपण सिरीज बघतो, त्याच्यामध्ये एखाद्याच्या गाडीचे ब्रेक फेल करणे, त्याच्यानंतर ब्रेक फेल करून असं काहीतरी घडावं याकरता का म्हणजे अजून आणखी काही कुभांड येऊ नये, कारण सगळे धागेदोरे अशोक खरातचे यांना माहीत असावे, ट्रान्झॅक्शनचे व्यवहार यांना माहीत असावे आणि तोच व्यक्ती जातोय जो व्यक्ती आता या मालिकेमधला प्रमुख व्यक्ती आहे, जो चौकशीच्या फेऱ्यात आहे, असा व्यक्ती 2 दिवसात जात असेल तर मग हा काही गाडीचे ब्रेक फेल केले गेले होते का किंवा वेगळ्या पद्धतीने काही झालंय का याची चौकशी मात्र झाली पाहिजे। कारण अचानक जाणं आणि तेही त्या व्यक्तीचं जाणं, पण समजा त्यांना मारायचंच असेल एखाद्याला समोरच्याला तर मग ते फॅमिली घेऊन तो कशाला गेला असता, कारण त्यांची पत्नी आणि मुलगा पण त्याच्यामध्ये होता। त्याच्यामुळे ते असं कोणी स्वतःहून जीव पुन्हा देणार नाही, पण नक्कीच त्या गाडीसोबत काही छेडछाड केली गेली होती का, त्या गाडीचे काही ब्रेक फेल वगैरे केले गेले होते का, अशी शंका मला पण येते आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस तपासात अधिक गतीनं झाला पाहिजे असं मला वाटतं। खरात प्रकरण समोर आल्यानंतर विरोधक सातत्यानं म्हणतायत की अशोक खरातचा आता एन्काउंटर केला जाईल आणि त्यामध्येच ही सगळी अपघाताची बातमी समोर आल्यामुळे सध्या संशय पाहायला मिळतोय। त्याचं कारण असं आहे की खरात प्रकरण हे जितकं वरवर सोपं दिसतंय तितकं नक्कीच वरवर सोपं नाहीये। हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे। स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओज आपण जे काही आपण मीडियातून प्रसारित केले त्याही पेक्षा भयंकर याचे आर्थिक व्यवहार जे आहेत कोट्यवधी रुपयाचे, म्हणजे परवा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन 22 सेकंदात 30 कोटीचं ट्रान्झॅक्शन दाखवलं होतं आणि ते कधी दाखवलंय 28 जानेवारीला। आणि मी सांगतो अशोक खरात सुद्धा त्याला आता हे जर माहित पडलं की जितेंद्र शेळकेचं असं झालंय तर त्याला सुद्धा आता तो अस्वस्थता जाणवेल, कारण एन्काउंटरची भीती काही लोक व्यक्त करतायत, काही लोक अपघाताची भीती व्यक्त करतायत, तर साहजिक आहे। पण प्रशासन सुद्धा एखादा आरोपी असला तरी त्याची काळजी घेत असतो, कारण ह्युमन राईट्सचे हे आहेत सगळे। पण अशोक खरात प्रकरणामध्ये जितेंद्र शेळके असतील किंवा अजून काही लोक असतील, हे मात्र आता त्यांनी या गोष्टीवरून सावध राहावं। जे कारागृहाच्या बाहेर असतील किंवा जे अजूनही त्या चौकशीच्या फेऱ्यात आले नाहीत त्यांनी या गोष्टीकडून एक घेतलं पाहिजे की आता थोडंसं प्रवास करताना सांभाळून करत जा, कारण तुमच्या गाडीचे काय असं होऊ शकते का आणि ते काही कोणी करतंय का, आपले पाप झाकवण्याकरता असं काही होतंय का। आणि जर अशोक खरं एन्काउंटर वगैरे भविष्यात जर झालं तर मग हे कोण दबवण्याचा प्रयत्न करतंय, दाबण्याचा प्रयत्न करतंय, कोणकोणते मोठे मासे याच्यामध्ये गळाला येण्याची शक्यता असल्यामुळे काही असं होतंय का, कारण मुख्य पुरावा नष्ट करणे, जसं अनेक उदाहरणं देता येतील, काही उदाहरणं द्यायला मला मर्यादा आहे, पण मुख्य नष्ट करणे। कारण मला एवढं माहित आहे नक्की, मी शुअर आहे, डॅम शुअर, अजितदादांच्या विमान अपघाताचा धागा हा तुम्ही आज मला कितीही नाकारलं पण मी एक सांगतो, अशोक खरातच्या शिवलिका संस्थांच्या गर्भगृहापर्यंत त्या शिव मंदिराच्या तिथपर्यंत हे जातो। जर सोमवती अमावस्येला त्याची इथे जी होणारी पूजा होती त्या सगळ्या घटना जर बघितल्या
तर अशोक खरात प्रकरण जेवढं वरवर दिसतं तेवढं सोपं नाही. हे भयंकर म्हणजे फार मोठं भयंकर आहे आणि त्यामध्ये जे काही कोणी आय विटनेस किंवा कोणी चौकशी असतील तर त्यांच्या जीवाला पण बऱ्यापैकी धोके उत्पन्न होऊ शकतात. याचं हे उदाहरण आहे जितेंद्र शेळकेचा आत्ताचा अपघात. मिटकरी, जे राज्यातलं एवढं मोठं प्रकरण आहे, आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, गेल्या जवळपास महिन्याभरापासून तपास सुरू आहे आणि या सगळ्या प्रकरणातला एक प्रमुख साक्षीदार त्याच्या जीविताची काळजी घेणं हे एसआयटी आणि पोलिसांचं कर्तव्य नाहीये का? 100% आहे. तुम्ही एसआयटीच्या एका महिन्यामध्ये काहीच अहवाल आले काय तर अजिबात नाही. त्याच्यावर कोणी समाधान करताय का व्यक्त? आता मी सत्तेतला आहे तरी मी सांगतोय, अजितदादांच्या विमान अपघातासाठी सुद्धा सीआयडी चौकशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावली. आम्ही अनेकदा भेटलो, पत्र दिले, स्मरणपत्र दिलं, पण मुरलीधर मोहोळांचं आत्ता स्टेटमेंट काढा. त्यांनी अपघाताच्या दिवशी तिसऱ्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही आजपासून 15 दिवसानंतर ब्लॅक बॉक्सचा डाटा आम्ही सार्वजनिक करू. नंतर ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्यांनी 8 दिवसाचा आणखी टाइम पिरियड वाढवून मागितला. अद्याप आता 3 महिने होत आहेत, तो ब्लॅक बॉक्सच दिसेना, सीसीटीव्ही दिसेना देवगिरीचा. तर आता एसआयटी बसवल्यानंतर अशोक खरात प्रकरणात जर इतके मिटकरीजी, हाच प्रश्न आहे, जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्सचा डेटा अजून समोर येत नाही, जसं तुम्ही म्हणताय, तुमच्या म्हणण्यानुसार जर त्याची चौकशी होत नसेल तर शेळकेच्या अपघाताची चौकशी होईल असं वाटतंय का? मला नाही वाटत. मला अजिबात वाटत नाही. मी स्पष्टपणे सांगतोय की मला ही चौकशी, कारण अजितदादांचं प्रकरण जे आहे विमान अपघाताचं ते मी फार बारकाईनं पाहिलंय. अद्यापही 3 महिने होतील, 3 महिने काहीच सापडलं नाही. एसआयटी लावली, सीआयडी लावली, उच्चस्तरीय चौकशी, बाह्यस्त्रोत यंत्रणा, अमित शहाजींपासून देवेंद्रजींपर्यंत सगळ्यांकडे घेऊन आम्ही देव अक्षरशः पाण्यात घातले, पण समाधानकारक कसलंही उत्तर. अहो, डीजीसीएचा पहिला अहवाल त्रोटक आल्यानंतर अद्यापही तो पूर्ण अहवाल आलेला नाही ना. आता किती दिवस लावणार? त्या व्हीएसआर कंपनीवर गुन्हा नाही, व्हीएसआरच्या मालकावर. आता आम्ही ओरडून ओरडून आमच्या नसा फाटायला लागल्या, रडून रडून डोळ्यातले अश्रू सुकायला लागलेत. तरी मात्र जर अजितदादांच्याच विमान अपघाताचं काही सत्य पुढे येणार नाही तर जितेंद्र शेळके फार लहान व्यक्ती आहे, ते 3 दिवसात संपून जाईल ते प्रकरण. खरं तर या खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे सुद्धा नाव समोर आलेत, खरात सोबतचे फोटो व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे एसआयटी आणि पोलीस सुद्धा सरकारच्या सोयीनं तपास करते असं वाटतंय का? मी हेच म्हणतोय की खरात प्रकरण वरवर जेवढं आपल्याला सोपं दिसतंय, आपण काय केलं त्याचा एक अँगल पाहिलाय. तो एक अँगल काय तर महिलांचं झालेलं शोषण, ते चुकीचं आहे. त्याच्यावरती एफआयआर पण झाला, त्यांनी ते विकृत काम केलं, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. पण त्याच्या मागचा दुसरा अँगल काय आहे, त्याचा आर्थिक स्रोत, त्या शिवनिका ट्रस्टमध्ये कोणाकोणाची गुंतवणूक आहे, समता नावाच्या पतसंस्थेमध्ये किती ट्रान्झॅक्शन झालं, हे जे आर्थिक मोठं जे स्कॅम आहे तो किंवा स्कॅन्डल आहे ते फार भयंकर आहे. त्याच्यामुळं खरात प्रकरणाचे धागेदोरे विविध राजकीय पक्षाचे नेते असतील, लोक असतील, यांच्यापर्यंत आहेतच. त्यात काही दुमतच असण्याचं कारण नाही. म्हणून ह्या प्रकरणाची गती ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे ती अद्यापही वाढवल्या जात नाहीये. अद्यापही तपास संत गतीनं होतोय. आणि आता काय झालं की अमरावतीचं एक प्रकरण झालं, त्याच्या घरावर बुलडोजर चालवला गेला. तो 18 वर्षाचा जो मुलगा होता, त्याच्या वेगवेगळ्या त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले होते, त्याचा बुलडोजर चालवला. आता त्याची जात आणली गेली मदत. तो मुस्लिम आहे म्हणून तुम्ही त्याचं बुलडोजर चालवून घर पाडलं. मग याचा भामट्याचा आश्रम का नाही पाडला? तो तर इलिगल आहे ना. त्याच्या घरावर पण बुलडोजर चालवायला पाहिजे होतं. तुम्ही इथे हिंदू मुस्लिम भेद कशाला करतायत? आरोपीला जात पात धर्म पंथ नसतो. त्याच्यामुळे तो अमरावतीचा जितका बदमाश असेल तितकाच बदमाश अशोक खरात बाबा आहे. याच्यावर का नाही कारवाई झाली? त्याच्यामुळे हे संत गतीनं एसआयटीचा तपास होतोय. अशोक खरात प्रकरणामध्ये अद्यापही समाधानकारक निकाल महाराष्ट्राच्या समोर आला नाही. काय होईल? अजून एखादं, आता शेळकेचा अपघात झाला, हे 2 दिवस बातम्या चालतील, म्हणजे हे प्रकरण हळूहळू मागे जाणार. पण मोठा स्कॅम जो फायनान्शियल स्कॅम जो आहे ना, तो दडपण्याकरता काहीतरी होतंय का हे शोधलं पाहिजे. मी अगदी स्पष्ट सांगतोय. नक्कीच मिटकरीजी, त्यामुळे प्रमुख साक्षीदार मारले जात आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय. जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचे निकटवर्ती होते. समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. संभाजीनगरवरून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. उभ्या कंटेनरला कारनं पाठीमागून धडक दिली.